हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी आणि अळूवडीसाठी लागणारी जी काही मिक्स पावडर आहे ती आपण आज रेडी करणार आहोत, जेणेकरून ती घातल्यावरती आपल्याला कोणतेच मसाले किंवा काही ॲड करावं लागणार नाही. सो अशी सिक्रेट पावडर आपण रेडी करणार आहोत. चला तर मग बघूयात. पहिला मी घेतलेला आहे 1.5 किलो तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ते काढून घेतल्यानंतर आपण घेणार आहोत उडीद डाळ. उडीद डाळ छोट्या पेल्याने 2 पेले घ्यायची आहे. तीही छानपैकी भाजून आपण एका ह्याच्यात काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी घेतलेली आहे चणा डाळ. चणा डाळ मी अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त घेतलेली आहे. सो तीही छानपैकी भाजून आपण काढून घेणार आहोत. एकदम तांबूससर भाजली पाहिजे डाळ, तरच ती जास्त दिवस टिकेल. छान भाजून झाल्यानंतर आता आपण घेणार आहोत जिरा. जिरा मी पाव किलो इतकं घेतलेलं आहे. पाव किलो इतकं घेतलेलं आहे कारण जास्त वास येऊ नये जिऱ्याचा. सो पाव किलो इतकीच घाला. तीही छान भाजून घ्या. तीही बारीक गॅसवर भाजा, मोठा गॅस केला तर लवकर करपेल. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे धने. धने मी अर्धा किलोला थोडंसं जास्ती घेतलेलं आहे. तेही छान भाजून घ्या खरपूस. धनेसुद्धा बारीक गॅसवरच रोस्ट करा. धने झाल्यानंतर मी घेतलेला आहे लास्ट इन्ग्रेडियंट मूग. मूगही मी अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त वापरलेली आहे. तीही छानपैकी भाजून घ्या. मूगही आपली भाजून झाली की आपण एका ह्याच्यात काढून घेणार आहोत. आता आपली सगळी भाजणी रेडी आहे. सगळी भाजणी भाजून झाल्यानंतर आपण एका ह्याच्याने मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यावरती ती कोमट गरम असताना आपण मिक्सचरमध्ये काढून घेणार आहोत. जास्त गरम नसली पाहिजे, कोमट गरम, एकदम थंडसर गरम असली पाहिजे. आपण मिक्सर करून घेणार आहोत. मिक्सर करून झाल्यानंतर आपण बघू शकता किती छान आपलं रेडी झालेलं आहे पावडर. ही पावडर 1 वर्षासाठी राहू शकते. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करा आणि मेथी, पालक कोणत्याही भाजीला आपण घालून करू शकता. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.